नमस्कार. अथर्व मॅथ्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. बेसिक इंटिग्रेशनचा पार्ट ए आपण पाहिलेला आहे ऑलरेडी. तो फार मोठा व्हिडिओ होता म्हणून आपण त्याचे दोन भाग केले आहेत. बेसिक इंटिग्रेशन ए आणि बी. तुम्हाला सोपं जावं, काय शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत नाहीत म्हणून आपण बेसिक इंटिग्रेशन बी हा पार्ट बनवलेला आहे. स्टार्ट करताना इंटिग्रेशन पहिल्यांदा बेसिक इंटिग्रेशन करा. 12वीला काही मुलं गेलेली असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी येईल. पहा, ज्यांना इंटिग्रेशन नुकतंच शिकायचं आहे, ज्याला इंटिग्रेशन काहीच येत नाही, त्यासाठी हा सुंदर व्हिडिओ आहे. फॉर्म्युले समोर पाहिजेत. फॉर्म्युले मी काय ह्याच्यामध्ये घेतलेले नाहीत, पण बेसिक आयडिया देत तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, तर 5वा टाईप पाहूया. 4 टाईप आपण ऑलरेडी पाहिलेत. 5th पार्ट पाहूया. बेसिक इंटिग्रेशन पार्ट बी. चालू. 1 + or - sin x हा फॉर्म्युला आहे. sin x/2 + cos x/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा कसा फॉर्म्युला आला? ह्याचा जर स्क्वेअर केला, ह्याचा जर स्क्वेअर केला तर 1 येतो. पहा, आणि 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म बरोबर हे येतं. पहा, फॉर्म्युलाप्रमाणे अरेंजमेंट. त्यामध्ये जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही आपल्याला. फक्त तुम्ही काय करा, sin x/2 + cos x/2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहा. शक्यतो हे न्यूमरेटरमध्ये आल्यावर वापरायचं, सिच्युएशननुसार वापरायचं. ऑप्शन काय दिले ते पाहायचं, त्यानुसार ॲडजस्ट करायचं. ABCD ऑप्शन जे असतात त्यामध्ये पाहायचं. पहा, ओके. √1 + sin x ह्याला थोडंसं अरेंज केलं मी. ह्याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर काय येईल? sin x/2 + cos x/2 ब्रॅकेट स्क्वेअर निघून जाईल आणि एवढं स्क्वेअर रूट येईल. पहा, मी काय करतो, 1/√2 प्रत्येकाला √2 मल्टिप्लाय करतो. याला √2 केलं, ह्याला पण √2 केलं. पहा, तर काय येईल? पहा, √2 मल्टिप्लाय केल्यानंतर sin x/2 cos x/2 येईल. पहा, √2 प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं. बाहेर 1/√2 घेतलं कारण आपण एक्स्ट्रा √2 मल्टिप्लाय केलं आहे. 1/√2 ॲज इट इज. √2ची व्हॅल्यू काय येईल? पहा, cos 45. आणि cos x/2 तसंच ठेवलं. ह्या √2ची व्हॅल्यू काय टाकली? पहा, sin π/4. अशा प्रकारे एक फॉर्म्युला तयार झाला. 1/√2 sin A cos B cos A sin B sin of A + B x/2 + π/4. तर अशा प्रकारे एक फॉर्म्युला मिळाला तुम्हाला. √1 + or - sin x = अशा प्रकारे फॉर्म्युला मिळाला तुम्हाला. प्लस और मायनस काय घेतलं? इथं जर मायनस असेल तिथं मायनस घ्यायचं. पहा, 1/√2 sin x/2 + π/4 हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला आहे. 3 फॉर्म्युलांचा वापर करून अख्खा हा 5th पार्ट आरामशीर जमू शकतो. पहा, तर पाहूया कसं सॉल्व्ह व्हायचं. अजून एक लक्षात ठेवा, cosec x dxचं इंडिशन फार वेळा येतं. पहा, log of cosec x - cot x हा फॉर्म्युला आहे आणि शिवाय tan x/2 + c. ऑप्शनमध्ये काय आहे त्यानुसार जनरली हे वापरतात, पण कधी कधी ऑप्शनमध्ये अशा प्रकारे येतं. पण log of cosec x - cot x त्यावेळेस हे वापरा, जसं सिच्युएशन असेल त्यानुसार. आता पाहूया प्रॉब्लेम नंबर 1. पहा, dx/√1 + sin x. √1 + sin x चा फॉर्म्युला काय? पहा, sin x/2 + cos x/2. पण डिनॉमिनेटरमध्ये असेल तर शक्यतो हे वापरायचं d साठी, डिनॉमिनेटरसाठी. आणि न्यूमरेटरसाठी जनरली 1/√2 sin x/2 + or - π/4 टाकूया. इथं व्हॅल्यू I = dx अपॉन ही व्हॅल्यू टाका 1/√2 sin x/2 + π/4. इथं प्लस असल्यामुळे प्लस घेतलं. पहा, dx. पहा, आता 1/√2ला उलटा करून सरळ करू शकता तुम्ही. √2 वर येईल. पहा, साईनवर गेल्यानंतर cosec x येईल. पहा, cosec x/2 + π/4 dx. अशा प्रकारे फॉर्म्युला. cosec xचं इंटिग्रेशन तुम्हाला सांगितलं tan x/2 आहे. पहा, ह्याला जर x/2 असं जर घेतलं, √2 tan x/2, ह्या x/2ला हा थिटा आहे, थिटा अपॉन 2 घ्यावं लागतं. अपॉन 2 करा. अपॉन 2 केल्यानंतर काय येईल? पहा, I = √2 tan, पहा 2ने प्रत्येकाला डिवाइड करा, x/4 + π/8 + c लिहायला विसरायचं नाही इंटिग्रेशनमध्ये. अशा प्रकारे √1 + sin x चा प्रॉब्लेम आलेला आहे. पहा, हे CETला JEEला आलेले क्वेश्चन्स घेतलेले आहेत मी शक्यतो. सेम टू सेम 1 + sin x/2 पण वरच्या बाजूला न्यूमरेटरला आहे. मग ह्याला कसं करता येईल? पहा, 1 + sin x/2 चा फॉर्म्युला काय येईल? पहा, इथं बघा, sin x असताना x/2 + cos x/2, पण क्वेश्चनमध्ये sin x/2 आहे. तेव्हा ह्याला हाफ केलं तर काय येईल? पहा, sin x/4 + cos x/4 ब्रॅकेट स्क्वेअर dx. स्क्वेअरला रूट निघून जातं आणि डायरेक्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण ठीक आहे. sin x/2 cos x/4 इंटिग्रेशन ऑफ dx. प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन करा. सायन्सचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे काय येतं? पहा, -cos x/4. परंतु इंटिग्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्हमध्ये आपण इंटू करतो, इंटिग्रेशनमध्ये अपॉन 1/4 येतं. पहा, कॉसचं पण इंटिग्रेशन काय? sin x/4 अपॉन 1/4 + c. त्याला थोडंसं अरेंज करू शकता. 1/4 बाहेर काढू शकता. 4 sin x/4
मायनस कॉस एक्स बाय 4 प्लस सी. अशा प्रकारे एक सुंदर गणित संपवलेलं आहे. थर्ड पाहूया आता. नाव सी द थर्ड प्रॉब्लेम. 2 प्रॉब्लेम मी सोडत तिसरा चौथा पाचवा तुम्हाला ठेवलेला आहे. थर्ड पहा √2 इंटू √1 प्लस साइन एक्स dx. √2 इंटू √1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन एक्सचा फॉर्म्युला काय पहा. रूटमध्ये जर असेल तर साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2 त्याच्यात टाकू शकता. √2 बाजूला ठेवायचं. सेम टू सेम क्वेश्चन इथं फक्त एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 येईल पहा. 1 मायनस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स सुद्धा ह्याच्यासारखं असेल फक्त मायनस आहे पहा. म्हणजे काय पहा साइन एक्स बाय 2 सेम ह्याच्यासारखा साइन एक्स बाय 2 मायनस कॉस एक्स बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअरला रूट निघून जातं म्हणजे साइन एक्स बाय 2 मायनस कॉस एक्स बाय 2 या पद्धतीने. आणि साइन एक्स प्लस कॉस एक्स √1 प्लस साइन 2x. 1 प्लस साइन ऑफ 2x चा फॉर्म्युला इथं एक्ससाठी फॉर्म्युला वापरला आपण. 2x साठी काय फॉर्म्युला येतो बघा. याला थोडंसं सॉल्व्ह करतो मी. साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर येतं बस स्क्वेअरला रूट निघून जातं पहा. तेव्हा 1 प्लस साइन ऑफ 2x बद्दल काय आलं पहा साइन एक्स प्लस कॉस एक्स आलं. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सेम आलं पहा. कट होईल आणि इंटिग्रेशन ऑफ dxचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे एक्स प्लस सी. अशा प्रकारे 3, 4, 5 तुम्हाला तिन्ही प्रॉब्लेम तुम्हाला सोडायला ठेवलं तर पाचव्याची हिंट मी पूर्ण दिलेली आहे तुम्हाला. ओके. अशा प्रकारे पाचवा टाईप संपलेला आहे पहा. आता 6व्या टाईपकडे जाऊया आपण. 6व्या टाईपमध्ये 6वा टाईप आणि लास्ट टाईप आहे पहा. बेसिक इंटिग्रेशन जवळजवळ संपत आलेलं आहे पहा. जनरली dx अपॉन 6वा इथं टाईप आहे पहा. dx अपॉन ट्रिगॉनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ एक्स. जनरली साईन आणि कॉस असतात. लक्षात. जर साइन आणि कॉस असेल तर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1च्या जागी टाकायचं. सेक आणि टॅन असेल तर आयडिया सांगून ठेवतो. जनरली ह्या टाईपचे क्वेश्चन्स नाही आहेत परंतु तरीसुद्धा सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू ऑल्सो 1. पहिला प्रॉब्लेम पाहूया म्हणजे आयडिया क्लिअर होईल पहा. इथं 1 असतो. 1च्या जागी फॉर्म्युला टाका. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. सेकंड टाईप आपण पाहिला होता. सेपरेट करायचं. न्यूमरेटर सेपरेट होतो पहा. जर आत खाली डिनोमिनेटरमध्ये प्रॉडक्ट असेल तर सेपरेट करूया. एखादा सर असं कट होत नाही का. नाही इथं प्लस आहे तेव्हा कट होऊ शकत नाही पहा. साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस dx लिहायला विसरू नका. प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. हा साइन स्क्वेअर एक्स हलक्या हाताने कट करा म्हणजे तुम्हाला कळेल काय कट झालं ते. हा इज इक्वल टू काय पहा dx अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. पलीकडे चला कॉस स्क्वेअर एक्स कट होईल. dx अपॉन साइन स्क्वेअर एक्स. कॉसला न्यूमरेटरमध्ये ट्रान्सफर करूया. सेक स्क्वेअर एक्स dx आणि साईनला पण ट्रान्सफर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स आहे पहा. साइन स्क्वेअर एक्सला वर घेतल्यानंतर काय येईल पहा. वर न्यूमरेटरमध्ये घेतल्यानंतर कोसेक स्क्वेअर एक्स dx. सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे तुम्हाला टॅन एक्स आहे. पटकन इंटिग्रेशन नाही आठवलं तर कशाचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स हे आठवायचं. कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय मायनस कॉट एक्स. टॅन एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. अशा प्रकारे आन्सर मिळालेला आहे पहा. असंच एक सेकंड प्रॉब्लेम पाहूया. 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. CET 18 आला होता पहा. सेम टू सेम आहे पण तरीसुद्धा मी सांगतो. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1च्या जागी टाकायचं. साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. 2 सेपरेट पार्ट्स करा. I इज इक्वल टू काय पहा साइन स्क्वेअर एक्स. साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस dx लिहायला विसरू नका. प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. हा कॉस स्क्वेअर एक्स हलक्या हाताने कट होईल पहा. साइन स्क्वेअर एक्सला साइन एक्सनी डिवाइड होऊ शकतं पहा. साइन एक्स येईल आणि खाली कॉस एक्स राहील. म्हणजे काय होतं बघा साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू कॉस एक्स असं करून देतो मी स्क्वेअरला. पलीकडे काय झालं पहा 1 अपॉन साइन एक्स आला. आता पहा साइन बाय अपॉन कॉस काय येतं पहा टॅन एक्स येतं आणि हा कॉसवर पण जाऊ शकतो. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स dx येईल. पलीकडे काय येईल पहा कोसेक एक्स dx येईल पहा. याचं फायनल आन्सर कसं येतं बघा. I इज इक्वल टू सेक एक्स टॅन एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह पहा सेक एक्स आहे. कोसेक एक्सचं 2-3 प्रकारे इंटिग्रेशन 2 प्रकारे इंटिग्रेशन आहे. लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स किंवा लॉग टॅन एक्स बाय 2. ऑप्शनमध्ये जसं असेल तसं. आता आपण काय ऑप्शन दिलेले नाहीत. जे पर्याय असतात त्यामध्ये बघायचं असतं पण आता मी डायरेक्ट वापरतो. लॉग ऑफ
टॅन एक्स बाय टू प्लस सी अशा प्रकारे. मॉड का वापरतात, लॉगच्या पुढची टर्म निगेटिव्ह नसते म्हणून मॉड वापरलं जातं. ओके, या संपूर्ण याचा स्क्रीनशॉट घ्या. नाव सियर 2 प्रॉब्लेम ऑलरेडी पाहिलेले आहेत आपण. तिसरा प्रॉब्लेमचे फक्त हिंट देतो तुम्हाला, लगेच लक्षात येईल. पहा, कॉस टू एक्सचा फॉर्म्युला काय पहा. 3 फॉर्म्युले आहेत, पण महत्त्वाचा फॉर्म्युला आहे पहा, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. हा अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हे इथं ठेवून द्या आणि हे सेपरेट करा प्रत्येकाला, इझिली जमेल पहा तुम्हाला. ह्याची फक्त हिंट दिली तुम्हाला, कॉस टू एक्स इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडं. चौथा क्वेश्चन पहा, साइन ऑफ 2x साइन 5x साइन 3x. हा मात्र थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे पहा, पण खूप इझी आहे. 5 आणि 3चे सबट्रॅक्शन जर केलं तर 2x येतं पहा. अँगल ॲडजस्टमेंट आहे, कसं ते बघा. साइन तसाच ठेवायचा, 5x मायनस 3x. वाय राईट इन दिस वे, बिकॉज 5x अँड 3x अवेलेबल यार. डिनॉमिनेटरमध्ये लिहा साइन 5x इंटू साइन 3x dx येईल पहा. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरायचा येतं. काय फॉर्म्युला बघा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला फार उपयोगी पडला. आपण घ्या, इथं मध्ये इंटू आहे, साइन 5x इंटू साइन 3x dx. 2 सेपरेट पार्ट्स करा म्हणजे इझी जाईल. आय इज इक्वल टू साइन 5x cos 3x upon sin 5x sin 3x dx minus cos 5x into sin 3x upon sin 5x into sin 3x with respect to dx. ह्याच्यानंतर काय करता येईल पहा. sin 5x कट होईल पहा. cos upon 3 cot येतं पहा, cot of 3x dx मायनस इकडं काय येतं बघा, साइन 3x कट होईल पहा, कॉस अपॉन साइन कॉट ऑफ 5x dx. कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येतं पहा, लॉग ऑफ साइन एक्स. लॉग ऑफ साइन 3x, पण अपॉन 3 लिहायला विसरू नका, कारण इथं 3 आहे. मायनस लॉग ऑफ साइन 5x अपॉन 5 प्लस सी. अशा प्रकारे एक डिफरंट क्वेश्चन आपण संपवलेला आहे. या साईडीने पुढचा पण क्वेश्चन आहे पहा. हे 2x असल्यामुळे 5x मायनस 3x केलं हे लक्षात घ्या. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी हा फॉर्म्युला वापरलेला आहे पहा. इथं मायनस साइन आहे हे लक्षात घ्या, नंतर सेपरेट केलेलं आहे पहा. सिम्पल आहे. त्या साईडीने पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन पहा, कॉस अल्फा साइन एक्स कॉस ऑफ एक्स मायनस अल्फा. पहा, वरचा अँगल खालच्या डिनॉमिनेटरच्या अँगलप्रमाणे ॲडजस्ट करायचा असतो पहा. इथं काय लिहिणार, अल्फा इज इक्वल टू बघा कसं करता येईल, एक्स मायनस अल्फा करतो मी, म्हणजे फायदा काय पहा. मायनस मग साईन बदलेल, एक्स लेस निघून जाईल, धिस मायनस अँड धिस मायनस बिकम पॉझिटिव्ह. व्हॉट यू गेट अल्फा. अल्फाला असं अरेंज करायचं. हा इज इक्वल टू काय पहा, कॉस एक्स मायनस अल्फा साइन एक्स कॉस ऑफ एक्स मायनस अल्फा dx. आता कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरा. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय पहा, कॉस ए कॉस बी मायनस जागी प्लस येतं, साइन ए साइन बी, म्हणजे असं होईल पहा, कॉस एक्स मायनस अल्फा मायनस जागी प्लस येतं, साइन एक्स साइन एक्स मायनस अल्फा अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स मायनस अल्फा dx. 2 भाग सेपरेट करा. 2 भाग सेपरेट केल्यानंतर काय येतं बघा, कॉस एक्स मायनस अल्फा अपॉन साइन एक्स कॉस एक्स मायनस अल्फा dx प्लस साइन एक्स मायनस अल्फा अपॉन साइन एक्स कॉस एक्स मायनस अल्फा dx. कॉस एक्स मायनस अल्फा कट होईल पहा, कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय येतं पहा, कॉट एक्स dx लिहायला विसरू नका, कॉट एक्स dx. इकडं काय येईल पहा, साइन एक्स कट होईल पहा, साइन अपॉन कॉस टॅन येतं पहा. आता टॅन एक्स मायनस अल्फा dx. कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येतं पहा, लॉग ऑफ साइन एक्स, लॉग साइन एक्स. टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं पहा, लॉग ऑफ सेक एक्स
लॉग कॉमन पण काढता येईल आवश्यकता असेल तर. एवढंच आन्सर संपलेलं आहे, पण गरज वाटलीच तर लॉग कॉमन काढल्यानंतर आतमध्ये काय होतं इंटू होतं, प्लस असला की इंटू होतं मध्ये. साइन एक्स इंटू सेक एक्स मायनस अल्फा प्लस सी. प्लस असल्यावर आणि इथं जर मायनस असेल तर काय झालं असतं अपॉन झालं असतं या पद्धतीने. असं पण आन्सर चालेल किंवा इथं पण स्टॉप होईल. जसं तुम्हाला जे पर्याय दिले असते त्यानुसार ॲडजस्ट करा. हे झालं पाचवं. सहावं पाहूया. डी एक्स साइन एक्स कॉस एक्स. हे तुम्हाला इझिली करता येईल वर असं लिहू शकता तुम्ही साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन एक्स कॉस एक्स. या टाईपचे आपण भरपूर प्रॉब्लेम पाहिले. पहिला दुसरा तसंच आहे तुम्ही सोडवू शकता. दोन भाग सेपरेट करा आणि इझिली तुम्हाला जमेल आता मी 7वा प्रॉब्लेम थोडासा हटके होता. बघितल्यानंतर खूप अवघड वाटेल असा. एक्स इन ब्रॅकेट टॅन इनवर्स एक्स कॉट इनवर्स एक्स डी एक्स. ट्रिगोनॉमेट्रीचा फॉर्म्युला आहे. ट्रिगोनॉमेट्रीचा आपला सेपरेट व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. किंवा लक्षात ठेवा टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू काय येतं π/2 येतं. आय इज इक्वल टू काय एक्स इंटू π/2 डी एक्स. खूप घाई करतील आन्सर लिहिण्याचं, पण ह्याच्यानंतर एक महत्त्वाचं स्टेप आहे कॉन्स्टंट टर्म बाजूला घ्या. π/2 एक्स डी एक्स. π/2 तसंच राहील. एक्सचं इंडिशन काय होतं x² प्लस सी. वरचा प्रॉडक्ट वर करा, खालचा प्रॉडक्ट खाली करा. वी गॉट द आन्सर पाय x² अपॉन 4 प्लस सी. या पद्धतीने सर्व क्वेश्चन्स आपण सोडण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी हिंट दिले ते ट्राय करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर. लाईक, सबस्क्राईब आणि शेअरला विसरू नका. धन्यवाद.